चौथ्या दिवसातील पहिलीच मॅच एन्जॉय करायला आपण पाहतोय या ठिकाणी बादशाह सोडा जय बाबदेव पाली सांगडे आणि त्याच्या अगेन्स्ट 24 लाईव्ह इव्हेंट्स। दोन ओपनर ब्लास्टर्स आपण पाहतोय आघाडीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत। स्ट्रायकिंग एंड वरती सांगडे संघाचा विस्फोटक फलंदाज वैभव भोपी तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जय बाबदेव पाली संघाचा एक कुल कॅप्टन म्हणून ज्याची सातत्याने ओळख राहिली आहे या पंचक्रोशीमध्ये रोहित पाटीलला आपण पाहतोय। दोन्ही मातब्बर आणि ताकदवर फलंदाज ओपनर ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्गास्थावरती नारपोलीचा हा गोलंदाज आपण पाहतोय अभिजित मोरे। गोलंदाजी मार्गास्थावरती फर्स्ट बॉल या ठिकाणी या स्पर्धेच्या आजच्या दिवसातील होतीये सुरुवात। प्रारंभ करूया शुभारंभ। पहिलाच बॉल वेगाने बीट केलाय, खूप चांगला टप्पा ऑफ स्टंप टू ऑफ स्टिक ही लाईन आपण पाहतोय अभिजितची आणि या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती वेगावरती स्वार होत गोलंदाजी आपण पाहतोय। सुंदर गोलंदाजी, पहिला चेंडू येतोय निर्धाव पॉवर प्लेचं षटक, बंधित षटक आहे, बंधनकारक ही ओव्हर आपण पाहतोय। नेक्स्ट बॉल बॅटच्या आतल्या टोकाला लागतोय आणि त्या ठिकाणी बॉलर हेड कडे बॉल जातोय आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं फील्ड केलं जात आहे। डॉट बॉलची समाप्ती। सलगचे दोन बॉल या ठिकाणी आपण पाहतोय की निर्धाव अशी सांगता खूप चांगली सुरुवात, खूप चांगली स्टार्ट जी हवी असते एखाद्या कर्णधाराला गोलंदाजाकडून ती अभिजितनं या ठिकाणी लेफ्ट आर्म राउंड द विकेट शॉट ऑफ प्लेन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते पण त्यांच्या डोक्यावरून इनफ्लिटच्या वरून चेंडूला फ्लाय केलाय, ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे जाणारा हा चौकार आणि पंच आमच्याकडे दर्शवतात इट इज अ नो बॉल ओव्हरस्टेप। आय थिंक हा नो बॉल असणार आहे। ओव्हरस्टेपच्या माध्यमातून हा नो चेंडू आपण पाहतोय। द्वारकानाथ सर यांचं कटाक्ष लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय आणि हा चेंडू नो 1+4 आल्यात 5 धावा, कॅच ही सोडली आहे म्हणजे तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती आले तुपाटणं अशी परिस्थिती मैदानामध्ये या ठिकाणी झाली आहे। या चेंडूवरती पहिले दोन बॉल अगदी सुरेख आणि आपल्या भातातील अस्त्र शस्त्र वापरण्यामध्ये यशस्वी ठरलेला अभिजित गोलंदाज आपण पाहतोय पण या ठिकाणी हा चेंडूवरती की या चेंडूवरती केलेली चूक आहे। एकूण धावा संख्या आलेली आहे 5, नो बॉल आहे। आता यानंतरचा चेंडू असेल नक्कीच आपण मराठीमध्ये सांगत असतो उघडा डोळे पहा नीट कारण यानंतरचा चेंडू अर्थातच आहे फ्री हिट। शॉर्ट ऑफ लेनचा बॉल या ठिकाणी जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करायचा पण ऑब्स्टिकला सोडून जाणारा बॉल पंच आमच्याकडे अवांतरच्या स्वरूपाने दर्शवतात। अवांतरची एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावपटलावरती एकूण 6 धावा आपण पाहतोय। एक मिस्टेक एक चूक कितीपर्यंत महागात पडू शकते कारण पहिले दोन बॉल जर आपण पाहिले खूप सुंदर आणि सटीक लाईन आणि लेंथ वरती होते पण एक ओव्हरस्टेपचा नो बॉल फ्री हिट जारी असेल। हा बॉल सरळच्या दिशेने उडवलाय व्ही शेप मध्ये, फटका चांगला बॉलला फाटवलाय सीमारेषे पार आलाय माइटी हिट। या आजच्या दिवसातील वैभव भोपी सांगडे गावाचा ब्रँड दाखवत असताना पहिला माइटी हिट षटकार। उन्हें साई बाबा बुलाते, साई बाबांचं सुमधुर संगीत आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून। नेक्स्ट बॉल केलेली मिस्टेक कितपर्यंत महागात पडू शकते। हा बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हरला, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, धावा संख्या मात्र 2 धावा अर्जित करण्यामध्ये यश आलाय। खूप चांगली फ्लाइंग स्टार्ट जी सुरुवात पहिल्या 2 बॉल वरती बोर्ले संघाला 24 लाईव्ह इव्हेंटला अभिजितने केली होती पण एक चुकीचा बॉल आता धावा संख्या धावपटलावरती 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावपटलावरती अर्जित करताना आपण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये 2 बॉल यामध्ये निर्धाव होते म्हणजे 2 चेंडूवरती या 14 धावा आपण पाहतोय। खूप चांगली स्टार्ट या ठिकाणी वैभव भोपी जय बाबदेव पाली बादशाह सोडा या टीमला आपण करून देताना पाहतोय। चांगली बॅटिंग, पहिले 2 चेंडू शांतानी संत ठेवलं स्वतःला आणि यानंतरची केलेली फटकेबाजी। यावेळेसचा बॉल हवेमध्ये फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी। हे काय झालंय, हे काय केलं मी तर म्हणेन कॅचेस विन द मॅचेस घ्या चेंडूचा झेल जिंका क्रिकेटचा खेळ। पहिल्या षटकामध्ये क्रिकेटला कधी इझी घेऊ नका मित्रांनो कारण क्रिकेटला इझी घेतल्याने अगदी दिवसात तारे दाखवले त्या क्रिकेटने प्रत्येक खेळाडूला। ही इझिली टेकन करायची होती कॅच पण त्या ठिकाणी ही कॅच सोडली आणि धावपटलावरती एक धाव अर्जित केली जाईल। एकूण धावा संख्या 15 धावा
15 धावा धावपटलावरती अभिजित मोरे. पहिल्या 2 बॉलवरती मात्र या ठिकाणी जर पाहिलं 2 निर्धाव होते, पण त्यानंतर रोहित पाटील पहिला बॉल फेस करेल. बॉल चला फ्लाइंग स्लिपला गलीमध्ये. क्षेत्ररक्षक विनायक भिंगारे बिट्टू पोईंचे गावातील एक जबरदस्त गोलंदाज त्या ठिकाणी होता आणि सुंदर फिल्डिंग या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहिली. धावपटलावरती एक षटक संपला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा संख्या 15 वरती. नेक्स्ट 2 टीम्स आई मरियाई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस शेडुंग अजिवली. जयेश भोईर कॅप्टन आहेत. आपले टी शर्ट घेण्यासाठी आपण यायचं आहे, ही आयोजकांकडून आपल्याला सूचना असेल. आणि अय्यांश 11 कोळके दिनेश पाटील कॅप्टन असतील नारपोलीचे, त्यांनाही आपण विनंती करूया की आपण आपले टी शर्ट घेण्यासाठी अगदी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिलं षटक संपुष्टात येतं. अभिजितचं 2 बॉलवरती केलेलं कौतुक, पण त्यानंतरच्या येणाऱ्या बॉलवरती वैभवची केलेली फलंदाजी अप्रतिम ठरलेली आहे. एकूण धावा संख्या पोहोचली आहे 15 वरती. नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय आणि नक्कीच बादशाह सोडा सयुरी या ठिकाणी उपस्थित झाली आहे. छोटीसी नन्नीसी परी त्यांचं तिचं देखील चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आपण स्वागत करूया. फलंदाजी खूप चांगली झाली आहे. 15 धावा धावपटलावरती. सूरज आतमोडे सर मॅन फ्रॉम चौक आमच्या समूहात जोडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया स्वागत. एकूण धावा संख्या 15 वरती. नवीन गोलंदाज प्रसाद पाटील, दहिवली गावाचा ब्रँड प्रसाद पाटील गोलंदाजी मार्गास्तवरती. पहिला फुल टॉस. वैभव बोपी थांबणार नाहीये की थांबेल हे प्रश्न होता आणि त्या ठिकाणी चेक केलं जाईल. या पंचांचा डिसिजन येईल. इट इज अ 6. ओके, इट इज अ 6. हा आपण ऍक्शन रिप्ले वरती पाहू शकाल. लोवर फुल टॉस जागा बनवली. अगदी एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू पाठवला. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालं होतं, पण लास्ट मुमेंट वरती झेल घेऊन मात्र षटकाराच्या बाहेर गेला आणि आलेला माइटी हिट षटकार आपण पाहतोय वैभवच्या बॅट मधून. शॉट ऑफ लेन बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय मागे. क्षेत्ररक्षक 40+ चे होते. संतोष आय थिंक त्या ठिकाणी 40+ चे क्षेत्ररक्षक होते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. काय तालमेल आहे, काय चुकतंय हे सुधारायला हवं, कारण प्रत्येक चेंडूवरती जर मिसफील्ड झाली तर धावांचा हा डोंगर, धावांचा चढता आलेख आपण रोखू शकत नाही. हे समजायला हवं कॅप्टनना चांबो यांना, कारण प्रत्येक बॉलवरती मिसफील्ड होते. धावपटलावरती वाढत चालल्यात. धावा संख्या झाली 29. चेंडूंचा खेळ संपला अद्यापपर्यंत 8. प्रसाद पाटील दहिवलीचा गोलंदाज 2 बॉलवरती 8 धावा खर्च केल्यात. 21 धावा संख्येवरती आपण पाहतोय. ज्या पहिल्या 2 चेंडूंवरती चाचपडत सूर गवसला नव्हता, पण त्यानंतरची जर फलंदाजी पाहिली वैभवनं तर खूप चांगली साकारली आहे. नेक्स्ट बॉल शॉट ऑफ प्लेन फक्त दिली आहे दिशा. स्क्वेअर कट केला. बॉल पाठवला बॅकवर्ड पॉइंट. सी मार रेषा फर. बॉल चला फरार. रन्स मिळतील 4. येतोय दर्जेदार चौकार. आणि गोलंदाजांवरती आणि त्या क्षेत्ररक्षकावरती खूप मोठी जिम्मेदारीचा असेल, कारण झेल सोडलाय वैभवचा आणि काय दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन स्क्वेअर कट केला. अगदी गोलीच्या वेदाने ही गॅप भेदली. बॉलला पाठवलं पुन्हा एकदा त्याच दिशेनं. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे पलीकडे जाणारा सलगचा दुसरा चौकार वैभवच्या बॅट मधून. सन्माननीय जयेश भोईर यांचे
पिताश्री भास्करजी भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांना आपण विनंती करूया या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं असेल या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत। अगदी जमिनीलगतचा फटका व्ही शेप मध्ये चांबो त्या ठिकाणी होते। एक धाव कंप्लीट केली गेली, एक धावेत 32 धावा, 11 चेंडू 30 या धावा संख्येवरती वैयक्तिक खेळी वैभव भोपीची आपण पाहतोय। तर रोहित पाटील बऱ्याच उशिराने शांत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होता, आता स्ट्रायकिंग एंड वरती आला शेवटचा बॉल फेस करण्यासाठी। हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही या वॅकंड एरिया मंदार कडव धावतोय या चेंडू मागे, बॉलला डिफेन्स करेल का? यस, अगदी डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकांनी या बॉलला थांबवलाय। 2 धावा कंप्लीट केल्यात, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक होते जीवन पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं। चांगलं क्षेत्ररक्षक, 2 षटक संपलेत, 17च्या सरासरीनं 34 धावा धापटलावरती अर्जित केल्यात। वैयक्तिक 11 बॉल मध्ये 30 धावा संख्येची महत्वपूर्ण इनिंग अद्यापपर्यंत साकारली आहे वैभव भोपियानं। आता विचार विनिमय असेल, कारण चांबो आणि संदेश आपण पाहतोय की कोणत्या गोलंदाजांवरती पुन्हा जिम्मेदारी सोपवायची आहे, पण आत्मविश्वास दाखवला तो पुन्हा एकदा अभिजित मोरे या गोलंदाजाकडे। यंगस्टार आहे, अगदी जर आपण पाहिलं अंडर 20चा खेळाडू आपण पाहतोय, बऱ्याच अंडर 19 अंडर 20 यंग टॅलेंटला चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपण नेहमी सातत्याने संधी देत असताना गोलंदाजांच्या माध्यमातून फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि त्यांनी नक्कीच ती संधीचं सोनं देखील या मैदानावरती कित्येक खेळाडूंनी केलंय। आणि हीच तर संकल्पना आहे आपल्या गावातील आपल्या विभागातील तलागलातील खेळाडूंना ही वाव देण्यासाठी, उंच भरारी घेण्यासाठी केला जाणारा हा प्रयत्न 24 लाईव्ह इव्हेंट एक साथ मित्रांची आणि जय महोत्सव क्रिकेट क्लब नारपोली यांच्या माध्यमातून ही संकल्पना साकारली गेली। आणि अनेक तलागलातील खेळाडूंना आज प्रत्येकी सातत्याने आपण ओपन अप तालुका अप मध्ये खेळताना पाहतो, तर त्याचं सगळं श्रेय जातं या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये हे खेळत असणाऱ्या खेळाडूंकडे आणि आयोजकांकडे। यावेळेस आपण पाहतो अभिजित मोरे आपल्या स्पेल मधील दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा तयार आहे। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट स्ट्रायकिंग एंड वरती आहे वैभव भोपी। 11 बॉल आणि 30 धावा संख्येची वैयक्तिक इनिंग त्याच्या माध्यमातून। पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने जागा बनवायची होती, स्क्वेअर कट करायचं होता, आपला स्वतःला मागे खेचलं आणि बॅट फिरवायची। आपण त्या ठिकाणी जर पाहिलं डॉट बॉलची समाप्ती वेग फार होता, गती फार होती बॉलवरती, डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपण पाहतोय। बऱ्याच उशिराने एक निर्धाव चेंडू आला टीम 24 लाईव्ह इव्हेंट साठी। या वेळेस आता मात्र सूर गवसलाय, आता दिशा भेटली, आता गाडी मात्र पटरीवरती धावण्यासाठी सुरुवात केली गेली आहे अभिजित मोरे या गोलंदाजाकडून। कारण मागील षटकामध्ये पहिले 2 बॉल आले होते निर्धाव, पण ओव्हरस्टेपचा 1 नो बॉल, धावा संख्या खर्च केली 15, पण यावेळेस स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवला। आय कॅन डू इट, हे मी करू शकतो, कारण पहिल्या ओव्हर मध्ये मी अनसक्सेसफुल होतो, पण या ओव्हर मध्ये मला सक्सेस व्हायचा हे दाखवलं। रिव्हर्स अटेम्प्ट केला, स्विच हिट, लो फुल टॉस, बॉल चालला मागे, लॉंग स्टॉक सीमारेषा पलीकडे, पुन्हा एकदा फरार झाला। बॉल खूप चांगला होता, पण फटका ताकदीचा आणि नियोजनबद्ध वैभवच्या बॅट मधून आला। पुन्हा एकदा चौकार। शॉर्ट ऑफ लेन, काय फटका सजवलाय, डोल्यांचे पाडणं फेडणारा हा फटका चेंडूला पुन्हा एकदा पाठवला पॉइंट सीमारेषे पलीकडे आलेला सलगचा पुन्हा एकदा दुसरा चौकार। सोडलेला झेल मित्रांनो, आम्ही नेहमीच सांगत असतो कॅचेस विन द मॅचेस, घ्या चेंडूचा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ। जर झेल सोडला तर कदाचित खेळ देखील क्रिकेटचा आपल्याला सोडावा लागतो। वैभवची कॅच कितपर्यंत महागात पडणार आहे, अजून चेंडू खूप बाकी आहेत। आलेला चौकार आपण पाहिला, 42 धावा या धावपटलावरती आहेत। पुन्हा एकदा समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये ताकदीचा ताकदवर अगदी आपल्या मनगटाची ताकद दाखवली आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार।
आहे कर्णधाराला. शॉट ऑफ लेन बॉल हवेमध्ये बिट्टूच्या वरून जातोय. पुन्हा एकदा बॉल झाला फरार. सीमारेषा ओलांडली आहे. वैयक्तिक 48 धावा. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या जरूर व्हायला पाहिजेत या फलंदाजासाठी. काय दर्जेदार खेळ. 17 बॉल मध्ये 48 धावा तर सांघिक धावा संख्या पोहोचली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जरूर जाईल पण 52 धावा धावा संख्येचा आलेख पुढे चाललाय. धावा डोही चढ होत चालल्यात आणि एकच प्रश्न. काश अगदी या मनाच्या अंतःकरणापासून प्रत्येक खेळाडू बोलत असेल की कदाचित ती कॅच घेतली असती तर आतापर्यंत आपण आपली गोलंदाजीची किमया दाखवली असती. पण तसं काही घडलेलं नाहीये. पहिले 2 बॉल या ओव्हर मध्ये पण निर्धाव आहेत आणि त्यानंतरचे जर 4 बॉल मध्ये 3 चौकार आणि 1 षटकार. 48 धावा संख्येची इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. बादशाह सोडा सयुरी 11 शबाबदेव पाली सांगडे आपण पाहतोय. अगदी सोडा पिऊन मैदानामध्ये पाठवलं की काय या फलंदाजांना अमित भोपी यांनी. तीच परिस्थिती आहे. प्रत्येक बॉलवरती षटकार, प्रत्येक बॉलवरती चौकार आणि रोहित पाटील कॅप्टन भूमिका बघा. वैभव भोपी जर फलंदाजी करतोय चांगली तर आपलं काम आहे की त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेशन करण्यासाठी आणि त्याने तेच केलंय. त्यामुळे धावा संख्या 3 षटका अखेरीस 52 वरती पोहोचली आहे. 52 धावा धावपटलावरती आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं 70 धावा चेस होत्या. 80 धावा पण मजल मारली आहे काही संघांनी. तर या ठिकाणी तीच परिस्थिती आहे. अयान शिलेवण कोळखे आणि आई मरियाई प्रसन्न प्रियेश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडुंग आजिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण समालोचन कक्षामध्ये रिपोर्ट करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. नक्की दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी जरूर आमच्या समूहात जोडले जायचं आहे. गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झाला विजय. ठाकूरवाडीचा हा गोलंदाज आहे. वारदोली ठाकूरवाडीचा हा गोलंदाज विजयला संधी देण्यात आली आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. पहिला शॉट ऑफ बॉल आपण पाहतोय. शॉटम पूल केलाय आणि पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि अगदी डिफाईन लेगच्या मधोमध चेंडूला भेदलाय. आता रोहित पाटीलचा शो चालू झालाय. वैभव पाटील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि आलेला हा चौकार रोहितच्या बॅट मधून. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार रोहित पाटीलच्या बॅट मधून. विजय भुतांबरे पुन्हा एकदा तयार आहे. शॉट ऑफ लेन पुल अँड सक्सेसफुल पॉवरफुल दमदार अगदी ताकदवर फटका रोहितच्या बॅट मधून आला. षटकार. वरती जर आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी जर केली तर निश्चितच त्याला उत्तर षटकार आणि चौकाराचं असेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. या ठिकाणी या पंच आमच्याकडे दर्शवतायत की ऑफस्टिकच्या खूप बाहेर चालला हा बॉल. अवांतरच्या स्वरूपाने एकेरी धाव जरूर येईल. एकूण धावा संख्या पोहोचली आतापर्यंत 63. विजय भुतांबरे याला कुठेतरी विचार विनिमय करायला हवा कारण प्रत्येक बॉलवरती प्रहार, प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार हे खेचले जात आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज घेतली आहे. बॉल सल्ला काऊ कॉर्नरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. 48 वरती खेळतोय. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय.
वैभव भोपीच्या माध्यमातून जय चेरोबा 11 सांगडेचा ब्रँड आपण पाहतोय। जो पानी से नहाते वो लिबास बदलते और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते। आपण नेहमी सांगत असतो, आता मात्र इतिहास रचेल का? पहिलं दुसरं अर्धशतक या स्पर्धेचा येईल का? वैभव भोपीच्या बाट मधून येणारा वेळ, येणारे चेंडू नक्कीच सांगून जातील। पण चांगलं कमबॅक या ठिकाणी विजय भुतांबरे याच्या माध्यमातून पहिल्या 2 बॉलवरती षटकार चौकार जरूर आला, पण त्यानंतर कर्णधाराने जो टाकलेला विश्वास आहे त्याला सार्थ कसं करायचं आहे त्यासाठी चाललेले शर्तीचे प्रयत्न आपण पाहतोय। कसे निर्धाव चेंडू आपण काढू शकतो याकडे जास्तीत जास्त विचार विनिमय गोलंदाज विजयच्या माध्यमातून होतोय। वैभव भोपी स्ट्रायकिंग एंडवरती 48 धावा संख्येवरती वैयक्तिक आपण पाहतोय आणि या ठिकाणी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव तर कंप्लीट केली जाईल। अजून देखील 1 धाव आपल्या वैयक्तिक अर्धशतकीच्या खेळीपासून दूर आहे। चांगली बॅटिंग आपण पाहतोय वैभवच्या माध्यमातून। एकूण धावा संख्या पोहोचली आहे 65 रन्स इन अ बोर्ड। 19 बॉल मध्ये 49, त्यामध्ये 3 षटकार आणि 6 शानदार दर्जेदार चौकार आपण पाहतोय। यावेळेसचा बॉल पूल केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुंदर झेल टिपला आणि संपलाय कॅप्टनचा खेळ। रोहित पाटील बॅक टू द डगआउट। 5 बॉल मध्ये 13 या धावा संख्येवरती पहिली विकेट गारत होती। दारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा। आणि या ठिकाणी आपण जाऊया मॅचच्या दिशेने। 65 धावा 65 रन्स इन बोर्ड। 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला। न्यू बॅट्समन आपण पाहतोय कसलखंड गावाचा आणखीन एक सितारा कुणाल नाईकला आपण पाहतोय। नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, तर गोलंदाजी मार्गस्थावरती विनायक भिंगारे आपण पाहतोय। पोंचे गावचा एक जबरदस्त यंग टॅलेंट ला दिलेली संधी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून। लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल लोवर फुल टॉस आणि या ठिकाणी आपलं अर्धशतक कंप्लीट केलंय। 1 धाव तर कंप्लीट केली जाती है। कर खुद पे यकीन इतना कि बुलंद हो हर तेरा फैसला, कर हर कदम पे तुझे कामयाबी मिले और तू लिखे अपनी सफलता की दास्तां। वैभव जरूर आपली पाठ दाखवून आपलं सेलिब्रेशन करायचं। पहिलं अर्धशतक आपल्या या 40गाव प्रीमियर लीग मध्ये जरूर असेल। 3ऱ्या वर्षामध्ये वैभव भोपी आपण पाहू शकता स्क्रीन वरती। दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून बादशाह सोडा जय बापदेव पाली सांगडे यांच्या माध्यमातून वैभव नाईक विनायक भिंगारे सुंदर गोलंदाजी, पण त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून केली जाणारी ही चूक। बॉल चालाय लॉंग स्टॉप, सीमारेषे पार झालाय फरार। रन्स मिळतील 4, येतोय चौकार। मुबारक बहार भिंगारे आपली ताकद, आपल्या असण्यामध्ये क्षमता, गुणवत्ता, कौशल्य दाखवत असताना क्षेत्ररक्षकाची साथ महत्वाची आहे। क्रिकेटमध्ये 3 फॉर्मॅट, ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर आणि ॲज अ फिल्डर आपण कम्फर्टेबल जर असाल तरच या मैदानामध्ये आपली कुवत आहे आणि ते दाखवायला प्रत्येकाने दाखवायची। हा बॉल देखील अप्रतिम आहे, त्या ठिकाणी मागे क्षेत्ररक्षक आहे। यावेळेस कोणतीही चूक नाहीये, यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षक केलं, बॉलला थांबवला आणि विनायक भिंगारे मध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे, कारण तो प्रत्येक बॉल
त्याचा असलेलं अस्त्रशस्त्र म्हणजे यॉर्कर. त्या यॉर्करवरती प्रत्येक फलंदाजाला त्याच्या अगेन्स्ट सन्मान द्यायला लावणारी ताकदवर गोलंदाजी विनायकच्या माध्यमातून आपण पाहतोय. छोटा तीर लेकिन घाव करे गंभीर अशी या गोलंदाजाची ओळख पुणे संघाकडून नेहमी सातत्यपूर्व कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. तो विनायक स्ट्रायकिंग गोलंदाजी मार्गास्तवरती पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय बीट केला. यावेळेस रनआउट होऊ शकतो पण तसं घडलं नाहीये. फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी लो आपण पाहतो 24 लाईव्हच्या माध्यमातून. पण विनायकला माहिती आहे कमबॅक कसं करायचं आहे. जरी चौकाराला ती क्षेत्ररक्षकाची चूक आहे पण गोलंदाजी जर आपण पाहिली तर प्रत्येक बॉलवरती नियंत्रित गोलंदाजी. प्रत्येक बॉलवरती मला निर्धाव बॉल फेकायचा हे मनसुंब्याने गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. यावेळेस शॉट ऑफ लेन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुंदर टिपलाय खेळ आणि संपलाय कुणाल नाईकचा खेळ. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत जीवन टिपलाय खेळ. विनायकची जर गोलंदाजी आपण पाहिली प्रत्येक गोलंदाजांवरती हल्ले चढवले. प्रत्येक गोलंदाजांवरती मार होता. प्रत्येक गोलंदाजांवरती षटकार आणि चौकारांची अतिशबाजी होती. पण यावेळेस मी माझ्या पोंजे गावाचा नाव दाखवणार आहे. मी का मला सिलेक्शन केलंय का या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये माझं ऑप्शन मध्ये सिलेक्शन झालेलं आहे ते दाखवलं. विनायक भिंगारे या गोलंदाजानं तब्बल धावा रोखल्यात अद्यापर्यंत 5 बॉल मध्ये 7 आणि 1 विकेट देखील जरूर मिळेल. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. अगदी शेवटच्या बॉल साठी राहुल शेळके पाळीचा आणखीन एक ऑलराऊंडर आणखीन एक सितारा मैदानामध्ये दाखल झाला. राहुलला आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे. धाबा संख्या मात्र 72 72 धाबा धावपटलावरती. पहिलं सत्र गाजवलंय अक्षरशः नावी राहिलाय. वैभव भोपी 51 धाबा संख्येची इनिंग. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुल केलाय आणि अगदी दूर 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 फेकून दिला या बॉलला. शेवटचा बॉल वरती केलेली चूक आपण पाहतोय. षटकाराला एकूण धाबा संख्या होईल 78 78 धावा या धावपटलावरती आहेत. आता चांबो याला मात्र आपल्या फलंदाजीची ताकद दाखवावी लागणार आहे उत्तरार्धामध्ये. शेवटचा बॉल मात्र खराब फेकलाय विनायकच्या माध्यमातून. राहुलने दाखवलाय षटकार 78 धाबा संख्ये वरती पोहोचल्या आणि वैभव भोपी जरूर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हव्यात. 51 धाबा संख्येची पहिला सामन्यामध्ये आपण पाहतोय अगदी वैयक्तिक खेळी पाहिली आणि एकूण धाबा संख्या धावपटलावरती झाली आहे 78. 79 धाबा संख्येचं टार्गेट असेल येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आपण विनंती करूया आमंत्रित करूया. आई मरियाई प्रसन्न प्रियांश एंटरप्राइजेस शेडुंग अजिवली जयेश भोईरला आपण इन्व्हाइट करूया टॉस साठी. आणि त्यानंतर आयन्स 11 कोलके दिनेश पाटील दोन्ही यंगस्टर दोन्ही अगदी अंडर 20चे खेळाडू आज कर्णधाराच्या भूमिकेमध्ये अगदी या चाळीसगाव प्रीमियर लीगला आपल्या टीमला लीड करत असताना आपण पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी प्लीज आपण संपर्क साधायचा टॉस बॉक्स मध्ये. खूप चांगली मॅच आपण एन्जॉय करतोय. 5 ओव्हर 78 धावा आहेत. 79चं टार्गेट आणि मायक्रोफोन वरती सेकंड इनिंग मध्ये जोडले जातील. चौकचा गोड आवाज सूरज हातमोडे यांना आपण ऐकणार आहोत.
की सन्माननीय भास्करजी भोईर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो, यस ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद रोहित. पहिलं षटक घेऊन आलाय कल्पेश शेळके. 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघाला 79 धावांची गरज आहे आणि पहिला फलंदाज समोर आहे तो प्रफुल्ल. पहिलाच बॉल या वेळेला स्वीप केलाय. स्लॉग स्वीपचा फटका मिड विकेट मध्ये जातोय आणि पहिल्याच बॉल वरती इतका जवाब पत्तर से षटकार पाहायला मिळतोय प्रफुल्लच्या बॅट मधून. पहिल्याच बॉल वरती आपलं आक्रमक स्वरूप दाखवतोय तो प्रफुल्ल उर्फ चॅम्बो. जशास तसं प्रत्युत्तर देतोय. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे तो बोर्ले संघाला. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा लेग ब्रेक, यॉर्क पद्धतीचा लेग ब्रेक कल्पेश शेळके या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय तो कल्पेश. पाली संघाचा हा गोलंदाज आहे. सलामीचं षटक घेऊन आलाय. त्याच्या समोर चॅम्बो म्हणजे प्रफुल्ल आणि संदेश पाटील ही बोर्ले संघाची आघाडीची जोडी. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू, लेग ब्रेक टाकण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपिंग चांगली करतोय तो रोहित पाटील आणि हा स्वैरचा मारा अतिरिक्त स्वरूपाची धाव देऊन जातोय तो 24 लाईव्ह इव्हेंट संघाला. रक्षात्मक पवित्रा सरळ ड्राईव्ह केलं. समोरच्या रिजन मध्ये एक धाव मिळतीये. बोर्ले संघाची धावसंख्या होतीये ती 8. बादशाह सोडा सायुरी 11 बापदेव पाली सांगडे संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना 79 धावांचं लक्ष. 3 चेंडूंमध्ये 8 धावा आल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. 2 खेळाडू अगदी बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत. एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, एक खेळाडू मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध उभा केलाय आणि बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 मोठ्या संघांमधला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकापेक्षा एक सरस खेळाडू दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतात. या वेळेला हुक केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं चुकी केली. पहिल्याच बॉल वरती संदेश पाटील यांना जीवनदान मिळतंय. 2 धावा मिळत आहेत त्या संदेश पाटीलला. 2 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं उघडतायत. बोर्ले संघाची धावसंख्या होतीये ती 10. धावा धावफलकावरती. 69 धावा अजून चेस करायचे आहेत येणाऱ्या 26 चेंडूंमध्ये. चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. चॅम्बो वरती खरं तर सगळ्यांची नजर असेल कारण अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू म्हणून चर्चेमध्ये राहिलाय. अगदी मागच्याच आठवड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजची टीव्ही देखील पटकावली आहे या खेळाडूनं. यॉर्कर बॉल खोदून काढलाय संदेश पाटीलनं. मिड विकेट आणि लॉंगॉनच्या अगदी मध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव या चेंडूवरती घेतली जाते आणि 11 धावा बोर्ले संघाच्या धावफलकावरती. कल्पेश शेळके कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉल वरती षटकार आला होता आणि तदनंतर उर्वरित 4 चेंडूंवरती चांगल्या टप्प्यावरती त्यानं डिलिव्हर्ड केले आणि मोठे फटके मारण्यापासून पूर्णपणे रोखलं ते प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. चांगला पवित्रा. चांगलं क्रिकेट खरं तर चॅम्बो आणि संदेश पाटील यांकडून पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे कसलेला गोलंदाज आहे, मुरलेला गोलंदाज आहे, व्हेरिएशन आहे. अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके मारण्यापेक्षा सिंगल डबल्स त्यानं घेतल्या. विकेटवरती थांबणं पसंत केलं आणि जास्तीत जास्त काळ आपण सेट घेण्यासाठी त्याने घेतला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 12 धावा या 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला शारदा एंटरप्राइजेस म्हणजे दर्शनजी पाटील यांचा 24 लाईव्ह इव्हेंट संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, ज्याचा कॅप्टन आहे प्रफुल्ल पाटील उर्फ चॅम्बो. तर दुसऱ्या बाजूला अमितजी भोपी आणि सायुरी पाटील यांनी स्पॉन्सर केलेला बादशाह सोडा सायुरी 11 जय बापदेव सांगडे पाली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्याचं नेतृत्व करतोय तो पालीचा रोहित. 12 धावा पहिल्या ओव्हर नंतर स्कोर कार्ड वरती आल्यात.
येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 67 धावसंख्येची गरज आहे. 67 रन्स अजून करायचे आहेत बोर्ले संघाला. तर या 67 धावा वाचवायच्या आहेत दुसऱ्या बाजूनं सांगडेपाली संघाला. अगदी 11:15 वाजलेत सकाळचं सत्र. आणि सकाळी जर आपण पाहिलं ज्या वेळेला सामन्याला सुरुवात झाली, जेव्हा आपण रणजी क्रिकेटचे सामने पाहतो ना नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्ट साईडला म्हणजे दिल्ली किंवा उत्तराखंड साईडला ज्या वेळेला रणजीच्या मॅचेस होतात त्यावेळेला जसं वातावरण असतं तसं धुसर असं वातावरण अगदी मॅच सुरू झाली त्यावेळेला आपण पाहिलं. हळूहळू सूर्याची किरणं यायला लागली आहेत. आता फ्लड थोडासा जी संधी प्रकाश होता तो कमी झाला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता बघायचं आहे की चॅम्बो कशी बॅटिंग करणार. पहिल्या सत्रामध्ये वैभव भोपीनं सगळ्यांना एंटरटेन केलं, त्याची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेमधलं आणखीन एक अर्धशतक वैभव भोपीचं पहिलं अर्धशतक 3 वर्षांमधलं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सांगडेचा खेळाडू सगळ्यांना त्यानं एंटरटेन केलं. 7 चौकार 3 षटकार मैदानाच्या सभोवताली टोलेबाजी पाहिली. आणि आता मात्र या धावा रोखताना दुसरा षटक घेऊन आलाय तो संदीप पाटील. शिवकरचा हा गोलंदाज. पहिलाच बॉल आतून बाहेर अँगल होत असताना मध्यम गती गोलंदाज आहे हा देखील एकाच टप्प्यावरती चेंडू ब्रेक करण्यामध्ये माहीर आहे. प्रफुल्ल जास्त शफल झाले होते, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर आले होते आणि गोलंदाजानं देखील हा चेंडू जास्त बाहेर ठेवला. 23 बॉलमध्ये 67 धावसंख्येची गरज आहे. या वेळेला पुन्हा एकदा स्लॉग स्वीप केलाय समोरच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पहिला टप्पा पडल्यानंतर 4 धावा मिळतायत त्या चॅम्बोला. शरीराची एक विशिष्ट रचना बनवली आणि स्वीपचा स्लॉगचा हा फटका मारला समोरच्या रिजन मध्ये. 16 धावा बोर्ले संघाच्या धावफलकावरती. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू त्याला तशाच पद्धतीनं उत्तर दिलं. मिड विकेटच्या बाहेर एक पॉवरफुल स्ट्रोक षटकार. हँड अँड आय कॉर्डिनेशन फार चांगलं या खेळाडूचं. चेंडूवरती नजर आता सेट झाली आहे आणि अगदी तुटून पडलाय. संदीप पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण सुरू केलंय ते चॅम्बोनं. जास्त चेंडू बाहेर निघाला. दीपक पाटील सर पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील एक नामवंत पंच स्कोरर म्हणून अंपायर म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्क्वेअर लेग मध्ये द्वारकानाथ तोरगे सर अगदी रायगड मधल्या बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांना आपण सातत्यानं पाहत असतो. आणि त्याचबरोबरीनं संतोषजी पवार सर देखील या स्क्वॉड मध्ये जोडले गेलेत. या क्वालिफाईड अंपायरचं मनपूर्वक स्वागत करूयात. एकूण धावसंख्या होती ती 23. 21 बॉल मध्ये 56 धावसंख्येची गरज आहे. ते 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघाला. संदीप पाटील शिवकरचा हा खेळाडू आहे, एक चांगला गोलंदाज आहे, परंतु या वेळेला थोडस मात्र महागडा पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये पटका फसलाय हवेमध्ये. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. मॅच मधली सगळ्यात मोठी विकेट मिळतीये ती बादशाह सोडा सायुरी 11 जय बापदेव सांगडेपाली संघाला. प्रफुल्ल थोडासा हताश निराश परत येतोय. रिप्ले मध्ये पाहिलं शफल झाला, पुढ्यात टाकलेला बॉल स्वीप करण्याच्या प्रयत्नात फसला आणि दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपला गेला क्षेत्ररक्षकाकडून. मोठी विकेट मिळाली आहे, मॅच मधली सगळ्यात मोठी विकेट. आणि त्यानंतर आपण रोहित पाटील कॅप्टनचं सेलिब्रेशन देखील पाहिलं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रसाद पाटील खरं तर लोकल बॉय दहिवलीचा हा खेळाडू, याच परिसरातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 20 चेंडू आणि 56 धावसंख्येची गरज आहे. संदीप पाटीलच्या एक
चांगल्या चेंडूनं पूर्णपणे मोमेंटम मिळवून दिलाय तो गोलंदाजी करणाऱ्या सांगडे पाली संघाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत बोर्ली संघाच्या. आणि संदीप पाटीलचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये. एकच धाव या बॉलवरती येते. एका धावेच्या मदतीनं 24 धावा दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना यानंतर आयांश 11 कोळखे त्यांच्या विरोधामध्ये आई मर्याई प्रसन्न प्रियेश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडुंग अजिवली असा संघर्ष पाहायला मिळेल. एक मोठी मॅच यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि मैदानाच्या आतमध्ये तितकाच चांगला संघर्ष बोर्ले आणि सांगडे पाली या दोन संघांच्या दरम्यान सुरू आहे. चांगली गोलंदाजी करतो आहे तो संदीप पाटील. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, संदेश पाटीलचा फटका फसला, मिड विकेटला झेल टिपला जातोय आणि हा दुसरा मोठा धक्का बसतोय तो बोर्ले संघाला. यावेळेला चांगलं डीजे ऑपरेटिंग करतायत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले टीमच्या स्कोर कार्डवरती 24 धावा आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. संदीप पाटील पहिल्या 3 बॉलवरती महागडा ठरला होता, तदनंतर कमबॅक त्याचं पाहायला मिळालं. 2 मोठ्या फलंदाजांना त्यानं बाद केलं. सलामीच्या जोडीला परत पाठवण्यामध्ये त्याला यश मिळालं. 18 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावांची गरज आहे. प्रसाद पाटील दहिवलीचा खेळाडू, या परिसराचा लोकल बॉय मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच बरोबरीनं पोंजेचा एक जबरदस्त ऑलराऊंडर मंदार कडव मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. कल्पेश शेळके स्वतःच्या कोट्यातील दुसरं आणि संघाच्या कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय तो नारपोली विलेज एंडकडून. पॉवर प्लेचे निर्बंध हटवले गेलेत. 5 क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनला चिटकून उभे केलेत. लॉंगॉन मध्ये स्टेजच्या समोर कॅप्टन रोहित आहे. मिड विकेटला खेळाडू आहे. मिड विकेट लॉंगॉनच्या मध्ये खेळाडू आहे. आणि यावेळेला पहिल्याच बॉलवरती स्टंप माईक मध्ये आवाज देखील ऐकला होता. त्रिफळा उद्ध्वस्त केला, फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि यावेळेला प्रसाद पाटील हॅज टू डिपार्ट. एखादा लाकूड तोड्या जसा झाडावरती कुऱ्हाडीचा घाव घालतो आणि आवाज येतो ना, तसा आवाज चेंडू स्टंप वरती आदळल्यानंतर निर्माण झाला होता. आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या स्टंप कॅमेरानं स्टंप माईकनं हे कैद केलं. मोठी विकेट मिळाली आहे. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये भूषण बोर्लेचा हा खेळाडू येतो आहे, परंतु या मॅच मध्ये काय पकड मजबूत केली आहे. पहिल्या बॉलवरती चॅम्बोनं षटकार मारला. आपले आक्रमक रूप त्यानं दाखवलं. तो जास्त वेळ विकेटवरती थांबू शकला नाहीये आणि तदनंतर विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडू 55 धावसंख्येची गरज आहे. आपण नेहमी म्हणतो हारणं किंवा जिंकणं हे पूर्णपणे तुमच्या विचारांवरती अवलंबून आहे. मानलो तो हार आहे, ठाणलो तो जीत आहे. आता तो विजयाचा संकल्प करावा लागणार आहे या 2 फलंदाजांना मॅच मध्ये परत येण्यासाठी. परंतु दुसऱ्या बाजूनं रोहित पाटील आणि त्याचे गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी करतायत. कल्पेश शेळके खरं तर व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि त्याच्या लेग ब्रेकची जादू पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. भूषण पाटील, मंदार कडव हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. कल्पेश एक पहिला ब्रेक थ्रू मिळवतोय स्वतःच्या कोट्यातील. रॅपिड बॉल, वेगवान चेंडू, बॅटची एज पाठीमागे जय पाटील कडून कॅरी केली जाते आणि हा 4था फलंदाज बाद.
मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल, खरं तर लेग ब्रेक होता लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी, ऑब्रेक होता लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी, हा लेग ब्रेक झाला आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गतवर्षी चाळीसगाव प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामातील बेस्ट बॉलरचा किताब जिंकणारा कल्पेश शेळके मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. आखू टप्प्याचा बॉल, प्रहार चढवलाय, हातोडा, आणि या वेळेला हा चेंडू जातोय लॉंग ऑनच्या बाहेर, लँड होतोय 6 धावांसाठी. षटकार नारपोलीचा हा फलंदाज पहिल्याच दुसऱ्याच बॉलवरती ठोकतोय षटकार. कल्पेश शेळकेच्या विरोधामध्ये त्याने आक्रमणाला सुरुवात केली आहे. आणखीन एक मोठा प्रहार आणि लगातारचा हा दुसरा षटकार. यांच्याकडून देखील मंदार कडव याच्यासाठी शुभेच्छा आल्या. शुभेच्छा भरपूर आलेत सूरज, पण त्या ठिकाणी फटकेबाजांची वर्षाव होणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू रोहित. आणि रिप्ले मध्ये पण पाहिलं की बॅकफुटला जात हेलिकॉप्टरचं एलिव्हेशन दिलं या फटक्याला. दर्जेदार स्ट्रोक, बॉटम हँडचा सुरेख वापर केला आणि आजोबांनी खरं तर पारितोषिक लावलंय षटकारांसाठी 100 रुपये. 2 षटकार तर मारलेत. यंग टॅलेंट आहे, लोकल बॉय, नारपोलीचा हा खेळाडू आहे आणि या खेळाडूंना घरच्या मैदानावरती सगळ्यांना इम्प्रेस केलंय. मॅच मध्ये परत आणण्याचं काम केलंय 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघाला. 13 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. 36 धावा या बोर्ले संघाच्या धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकारांनी मॅच मध्ये एक वेगळं समीकरण निर्माण झालंय. अभिजित तिसरा षटकार मारणार का? फटका फसलाय. फॉलो थ्रू मधून धावत जातोय, स्वतः झेल खाली येतोय तो कल्पेश. तिसरी विकेट मिळते कल्पेशला आणि अभिजित मोरे होतोय बाद. प्रथमेश पाटील चिखल्याचा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. बोर्ले टीमच्या स्कोरबोर्ड वरती 36 धावा आहेत. अर्धा खेमा त्यांचा खरं तर परतलाय. 5 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि कल्पेश शेळकेनं 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 24 धावा खर्च करत 3 विकेट त्यानं घेतल्या. दुसऱ्या बाजूनं संदीप पाटीलनं 12 रन खर्च करत 2 विकेट त्यानं घेतल्या आणि आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजानं 12च्या इकॉनॉमीनं धावा खर्च केल्यात. कल्पेशनं 2 ओव्हरमध्ये 24 आणि संदीपनं 1 ओव्हरमध्ये 12. टीम हर्डल टीम मीटिंग बोलवली जाते आहे सांगडेपाली संघाकडून. 5व्या 6व्या आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंदार कडव, ज्याच्या वाट्याला अजूनही एकही चेंडू खेळण्याची संधी आली नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश पाटील चिखल्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बोर्ले टीम प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागणार आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 21-22 धावा त्यांना किमान जमा कराव्या लागतील या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर. चौथं षटक आणि चौथ्या षटकाची जबाबदारी देण्यात येते राहुल शेळके. पाली संघाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर राहुल याच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. 21.50च्या ऍव्हरेजनं या धावा जमा करायच्या आहेत. थोडस या ओव्हर मध्ये सगळं काही निर्भर असेल. 2-3 षटकार आले आणि 20-22 धावा आल्या तर मग शेवटच्या ओव्हर मध्ये 24 लाईव्ह इव्हेंट टीम मॅच मध्ये कायम असेल. आणि जर राहुलचं हे षटक चांगलं आलं, या षटकामध्ये 10च्या आतमध्ये रोखलं तर मात्र सामना पूर्णपणे बापदेव पाली सांगडे संघाच्या पक्षामध्ये असेल. फिल्डिंगची सजावट करतोय राहुल.
एक खेळाडू लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे 30 इयर सर्कलच्या आतमध्ये. 3 खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेट आणि एक खेळाडू समोर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑर्थोडॉक्स पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी सेट केली आहे. पहिला बॉल वाईट. दीपक पाटील सर दाखवत असताना अतिरिक्त स्वरूपाची पहिली धाव आली आहे. 12 बॉल मध्ये 42 धावसंख्येची गरज आहे. 21च्या ऍव्हरेजने या धावा चेस करायच्या आहेत. बॅटन पॅडच्या अगदी मधून हा चेंडू जातोय. विकेट किपर जयवंतच्या जय पाटीलच्या हातामध्ये. या संघातील सगळ्यात सिनियर खेळाडू आहेत जय पाटील. चांगली यष्टीरक्षणाची भूमिका आज पार पाडत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट बिहाइंड द स्टम्प्स. राहुल शेळके पाली संघाकडून ग्रामीण क्रिकेटमध्ये पहिली ओव्हर टाकणारा खरं तर हा गोलंदाज आहे. या वेळेला मधल्या स्पेलमध्ये आलाय. चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होत नाहीये. चेंडू थोडासा खाली राहतोय. मिड विकेटला एकच धाव येते. या एकेरी दुहेरी धावांनी बोर्ले संघाचं काही होणार नाहीये. मोठे फटके मारावे लागणार, आक्रमण करावं लागणार या मॅच मध्ये जिंकण्यासाठी, या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. परंतु राहुल चांगली गोलंदाजी करतोय, डॉट बॉल टाकतोय, मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये आणि विजयाच्या दिशेने एक एक पाऊल टाकतोय तो सांगडेपाली संघ. प्रथमेशचा ताकदीचा वापर केलाय. समोर मारलेला फटका. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स होतोय. रोहित पाटीलच्या डोक्यावरून जातोय. चौकार. आउटफील्ड फार चांगली आहे. टणक अशी आउटफील्ड आहे. फास्ट आहे. चेंडू बाउन्स होतो आणि त्याचा फायदा झाला प्रथमेशला. एक चांगला ताकदीचा वापर करत त्यानं दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी लगावला. आणखीन एक मोठा प्रहार. स्क्रीनच्या वरतून मारलेला हा लांबलचक षटकार. स्टायलिश खेळाडू आहे. जसा त्याचा पेहराव आहे ना, जशी त्याची स्टाईल आहे तशी स्टायलिश बॅटिंग देखील करतोय. समोरच्या रिजन मध्ये 2 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आलेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून अगदी साइड स्क्रीनच्या वरून आमच्या कॅमेरामनच्या वरून मारलेला हा षटकार. 8 चेंडू 31 धावांची गरज आहे. आणखीन या 2 बॉलवरती 2 फटके आले ना तर मॅच मध्ये मात्र मजा येणार आणि 24 लाईव्ह इव्हेंट टीम हळूहळू का होईना, शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु मॅच मध्ये कमबॅक करते. 8 चेंडू 31 धावा. बऱ्याचशा मैदानावरती हे रेकॉर्ड या धावा चेस झालेल्या आपण पाहिल्या. 2 चेंडू राहुलचे फार महत्वाचे असणार या मॅच मध्ये. टर्निंग पॉइंट असणार आहेत ते हे 5वा आणि 6वा चेंडू. आखो टप्प्याचा बॉल. त्याला पनिशमेंट दिली आहे परंतु फटका फसलाय. झेल घेतला जातोय आणि ही मोठी विकेट मिळते राहुल शेळकेला. रिप्ले मध्ये देखील पाहतोय की स्क्वेअर लेगला मोहोचा राकेश पाटील दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपतोय. मोठी विकेट मिळाली आहे. जर हा षटकार ठरला असताना तर मॅच मध्ये एक वेगळं ट्विस्ट, मॅच मध्ये एक वेगळं वळण आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु झेल टिपला जातोय. 7 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. इम्पॅक्ट प्लेअर ओंकार पाटील आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. दहिवलीचा खेळाडू आहे ओंकार पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन. 7 चेंडू 31 धावांची गरज आहे. 48 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 6 फलंदाज बाद झालेत. हिल एंड कडून शेवटचा चेंडू असेल तो राहुलचा. बाहेर निघणारा चेंडू. राईट हँडेड बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅट्समन असं कॉम्बिनेशन आहे. थोडीशी दिशा मात्र गमावली जाते राहुल कडून. 7 चेंडू आणि आता 30 धावांची गरज असेल. 5 षटकार मारायचे आहेत खरं तर या 7 बॉल मध्ये. 24 लाईव्ह इव्हेंट टीमला
तर 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत या मॅच मध्ये सांगडेपाली संघाला. 7 चेंडू 30 धावा. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आला. डेड बॉल दाखवत असताना आमचे पंच दीपक पाटील सर, द्वारकानाथ चोरगे सर आणि त्याच बरोबरीनं संतोष पवार सर. एक वेगळा स्टान्स या खेळाडूचा. बॅट पकडण्याची त्याची जी शैली आहे ना ती थोडीशी वेगळी आहे. खरं तर दोन्ही बाजूला फटके खेळण्यासाठी सदैव तत्पर असलेला खेळाडू आहे आणि एकच धाव या चेंडूवरती आली. 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 29 धावा. धावांचं अर्धशतक 50 रन्स कंप्लीट केलेत. रावेचे आमचे स्कोरर रिकेश पाटील माहिती पुरवत असताना 50 धावा कंप्लीट झाल्यात. 6 बॉल मध्ये 29 धावा. प्रत्येक बॉल वरती षटकार आला पाहिजे, मोठा फटका आला पाहिजे. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघाला आणि 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. दुसऱ्या बाजूनं बादशाह सोडा सायुरी 11 जय बापदेव सांगडेपाली संघाला. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये बोलवली जाते. अंपायर खेळाडूंना तंबी द्या. 29 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार चढवावा लागणार, आक्रमण करावं लागणार. तर दुसऱ्या बाजूला 2 निर्धाव चेंडू, 2 चांगले चेंडू पूर्णपणे मॅच वरती नाव कोरणार ते सांगडेपाली संघाचं. यानंतर आयांश 11 कोळखे आणि त्यांच्या विरोधामध्ये आई मर्याई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडुंग अजिवली असा एक जबरदस्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. रॉबिन राऊंड पद्धतीने सुरू असलेला सामने पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं बोर्ले विरुद्ध सांगडेपाली, तदनंतर कोळखे विरुद्ध शेडुंग आजिवली आणि तिसरी मॅच ही विन्नर विन्नर आणि चौथी मॅच ही लुजर लुजर रॉबिन राऊंड पद्धत या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. शेवटचं षटक प्रतीक हातमोडेच्या हातामध्ये षटक दिलं गेलंय. गिरवल्याचा हा खेळाडू आहे. निर्णायक षटकाची जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आली आहे आणि समोर ओंकार पाटील. 6 चेंडू 29 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू फुल टॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. अगदी दूर ठेवला होता, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर टाकला होता. शरीरापासून दूर आडवा बॅटनं त्याला ओढावं लागलं. 5 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. निर्णायक चेंडू आहे. मंदार कडव मोठा फटका जर मारला तर मॅच मध्ये बोर्ले टीम कायम राहणार. कमी धावसंख्येचा चेंडू आला तर मॅच वरती सांगडेपाली संघाचं वर्चस्व पाहायला मिळणार. स्टंप माईक आपण पाहतोय. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा रील्स आता व्हायरल व्हायला लागल्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या इंस्टाग्रामच्या ऑफिशियल पेज वरती, युट्यूबच्या रील्स चॅनल वरती. रोहित शर्माच्या रील्स आपण सातत्यानं ऐकत असतो इंटरनॅशनल लेवलच्या, परंतु आता आपलं ग्रामीण क्रिकेट देखील एका वेगळ्या प्लॅटफॉर्म वरती नेण्याचा प्रयत्न केला जातोय संदेशजी पाटील आणि संपूर्ण त्यांच्या टीम कडून. मॅच आता खुली आहे, मॅच आता सोपी आहे, मॅच आता अगदी इझी आहे ती बॉलिंग करणाऱ्या सांगडेपाली संघासाठी. पहिल्या सत्रामध्ये दर्जेदार खेळ केला वैभव भोपीनं. वैभव भोपी नावाचं वादळ सकाळच्या सत्रामध्ये थंड अशा वातावरणामध्ये क्रिकेटची गरमी निर्माण करणारं पाहिलं आणि तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी या सांगडेपाली संघाची पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. अमित भोपी आणि सायुरी पाटील यांचा संघ चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन रोहित पाटील चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या टीममेट्सना लीड करत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने शारदा एंटरप्राइजेस दर्शनजी पाटील यांचा संघ, परंतु पहिल्या मॅच मध्ये थोडीशी निराशा मात्र जरूर झाली आहे. एक सोडलेला झेल किती महागडा असू शकतो ना ते या मॅच मध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीच्या सत्रामध्ये पहिल्या 1-2 ओव्हर्स मध्ये आघाडीच्या फलंदाजांचे कॅचेस मिस केले गेले आणि तदनंतर मात्र धावांचा डोंगर उभा केला तो बोर्ले संघाच्या विरोधामध्ये सांगडेपाली संघानं. 3 चेंडू 27 धावा. प्रतीक हातमोडे स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. स्लोअर बॉल लास्ट मोमेंटला बॅटीची एज लागली, पाठीमागच्या बाजूला चेंडू फ्लाय होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळतीये. 2 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे.
24 लाईव्ह इव्हेंट, चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. संदेशजी पाटील त्यांची टीम खेळते, परंतु ऑफिशियलमध्ये आज त्यांचे सहकारी विवेक पाटील असतील, रोहन पाटील असतील, नंदन पाटील, क्रिश पाटील, अमोल पाटील आणि प्रतीक शेंद्रे चांगल्या पद्धतीनं या 24 लाईव्ह इव्हेंट लाईव्ह टीमला आज लीड करतायत. एकच धाव मिळतीये, एक चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. सामना सोपा आहे. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता मात्र शिल्लक राहिली आहे. प्रतीक चांगली गोलंदाजी, स्लॉग ओव्हर मध्ये हे षटक त्याचं फार निर्णायक आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केला. स्तंभ माईक मध्ये पुन्हा एकदा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. मंदार कडवची विकेट जाते. 7वा फलंदाज बाद होतोय आणि तब्बल 23 धावांनी हा सामना जिंकलाय. तो सायुरी 11 बादशाह सोडा जय बापदेव सांगडेपाली संघानं. चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला, मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार बोली गावाला. सामना जिंकलाय सांगडेपाली संघानं. वेल प्लेड. 23 धावांनी मॅच समरी आपण पाहतो. 78 धावा चेस करत असताना फक्त 55 धावा करता आल्या. वैभव भोपीनं 51 धावा जमा केल्या. अर्धशतक आज पाहायला मिळालं. कल्पेश